खोजनवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे राष्ट्रीय बसव दल यांच्या वतीने डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा केला सत्कार। खोजनवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे सांगली जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला। गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरु मंदिरात पूजन व अभिवादन करून बसव मंडप येथे लिंगानंद स्वामीजी व वचन पितामह फ गु हळकट्टी यांचे लिंगैक्य स्मरण कार्यक्रम राष्ट्रीय बसव सेना यांच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यानंतर डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व जत तालुका अध्यक्ष प्रकाश कळणकर यांच्या निवडीबद्दल व त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शाल श्रीफळ व फुलांच्या हाराने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात ग्रामस्थांनी पत्रकारांच्या सामाजिक योगदानांचे कौतुक केले। ग्रामीण भागातील प्रश्न, विकास, शासन योजना व स्थानिक समस्या समोर मांडण्यासाठी पत्रकारांनी घेतलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी मांडले। पत्रकार संघटनेच्या वतीनेही गावातील सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजन गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येऊन केले होते। सत्कार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला आणि पत्रकार उपस्थित होते। हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, प्रसार माध्यमांची जबाबदारी आणि पारदर्शक पत्रकारितेचा एक उत्तम नमुना ठरला। यामुळे गावात सकारात्मक ऊर्जा आणि पुढील सामाजिक उपक्रमासाठी प्रेरणा मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास गावातील बसवराज बडकोंडे, सदाशिव बिद्री, संजय चौगुले, महादेवप्पा काराजंगी, रावसाहेब तेरेदाळ, श्रीशैल महाजन, बिरोबा दायंगडे, गुरुबसूर सुतार, चिदानंद संती, श्रीशैल बेळगी, विलास चेंडी, मल्लू हडलगी, गुरलिंगा बुरहट्टी, बसव चेतन जनवाडे, बसवप्रसाद काराजंगी, विनोद खोच यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार समारंभ संपन्न झाला। ಅವರನ್ನ ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ನೇಮಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವದಳ ಭೋಜನವಾಡಿಯ ಬಸವ ಭಕ್ತರ ವತಿಯಿಂದ ವತಿಯಿಂದ ಅವರನ್ನ ಸನ್ಮಾನಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ನಾವು ಕಮಿಟಿಯವರು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಸರ್ ಮಾಡಿ ಭೇಟಿಯಾದ ಜೊತೆಗೆ ಅವಾಗ ಹೇಳಿದ್ನಿ, ಸರ್ ನೀವು ಗುರು ಬರಬೇಕ್ರಿ, ನಾವು ಸೋಮವಾರ ದಿವಸ ನಿಮ್ಮನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ। ಅವರು ಒಪ್ಕೊಂಡ್ರು, ಬಂದರು। ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಬಸವ ಧರ್ಮಪೀಠದ ಇತಿಹಾಸವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಲಿಂಗೈಕ್ಯ ಸಂಸ್ಮರಣೆಯ ದಿನಾಚರಣೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಎರಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದೇ ದಿವಸ ಆಗಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅವರು ಬಂದರು, ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಎನಿಸಿತು। ನಮ್ಮ ಅಲ್ಪ ಸೇವೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಪಡಿಸಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಈಗ ತಾಲೂಕಾದವರು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು, ಜಿಲ್ಲಾದವರು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು, ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದವರು ದೇಶ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದು ಈಡೇರಬೇಕು। ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣನವರು ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ್ಯವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಸಕಲ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರನ್ನು ಹಾರೈಸಬೇಕು। ಹೆಚ್ಚಿನ ಮುಂದಿನ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಹೆಚ್ಚಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಋಣಿಯಾಗಿರ್ತೀವಿ। ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರು ಏನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದರೂ ಸಹಿತ ಅವರು ಯಾವುದೇ ಒಂದು ರೂಪಾಯಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಾರದೆ ಅವರು ನ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮೀಗ। ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮದಾಗಲಿ ಸಮಾಜದಾಗಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಪರಮಾತ್ಮ ಧರ್ಮಕರ್ತ ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣನವರು ಅವರಿಗೆ ಕರುಣಿಸಲಿ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ, ಊರ ಪರವಾಗಿ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವರ ಪರವಾಗಿ ಗುರುವಿನಲ್ಲಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ನನ್ನೆಲ್ಲ ಮಾತುಗಳನ್ನು ಗುರು ಬಸವಣ್ಣನ ಪಾದಕ್ಕೆ
न करता आज भोजनवाडी ठिकाणी राष्ट्रीय बसव दलाची स्थापना करून एक अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे. दररोज मला बघितलं तर एक आनंद झाला की बहुतेक जत तालुक्यामध्ये सर्वात अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी मंदिर आहे. असं मंदिर माझ्या तर बघण्यात नाही, कारण 120 गावामध्ये आमचा संपर्क असतो. गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही या गावामध्ये जात असतो. त्यात तुमच्यासारखंच माझं स्वतःचं गाव उमदी आहे. उमदीमध्ये भाऊसाहेब महाराजचं मठ आहे, मला प्रत्येक जणांना माहीत आहे. तिथं सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण आहे. दररोज त्या ठिकाणी वेगवेगळे मिटिंग होतात, चर्चा होतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक समाज जागृतीचं काम या तालुक्यामध्ये उमदीमध्ये सुद्धा सुरू आहे, भोजनवाडीमध्ये सुद्धा सुरू आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीचं समाज जागृतीचं काम आपण केलं पाहिजे, समाज घडवण्याचं काम केलं पाहिजे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.